ओम सतनमोचार्य गुरुजी कॉलेज गुरुवा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ सापरिश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजित गुरु गोरखनाथ बाबा परेश नवनाथ चौऱ्याऐंशी लोकादेश आलाख निरंजन आदेश। आपल्या हिंदू धर्माच्या नववर्षाची सुरुवात ही चैत्र प्रतिपदेपासून होत असते। नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न उमटताना दिसतो की नवीन वर्ष हे कसे जाणार आहे किंवा या आगामी वर्षामध्ये आम्हाला हे वर्ष किंवा हे साल कसे असेल। त्यामुळे राशी असेल, राशी भविष्य असेल, ज्योतिष असेल, पंचांग असेल, याला विशेष महत्त्व हे सदैव राहिलेले आहे। मग 12 राशी असो, 27 नक्षत्र असो, 8 प्रहर असो, दिनमान असो, ऋतुमान असो, म्हणजे आपल्या ऋषीमुनींचा ठेवा एवढा अमूल्य आहे की ऋषीमुनींनी पूर्वीपासूनच ग्रंथांमध्ये जे त्यांचं ज्ञान त्यांनी प्रकट रूपाने लिहून ठेवलेलं आहे ते आज आपल्याला कामी येत आहे। त्यामुळे मग ज्योतिषशास्त्र असो, संख्याशास्त्र असो, हस्तरेषाशास्त्र असो, फेस रिडिंग असो, हिलिंग असो किंवा वास्तुशास्त्र असो, प्रत्येक शास्त्राला, प्रत्येक पंचांगाला विशेष महत्त्व आहे, प्रत्येक सिद्धीला सुद्धा विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे। ही आपल्या ऋषीमुनींचीच कृपा आहे की जेव्हा नासा हे बनलेले सुद्धा नव्हते त्या अगोदरच्या कितीतरी काळापासून आपल्याला पंचांग, ज्योतिष आणि शास्त्राप्रमाणे पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, समुद्राला येणारी भरती असेल, ओहोटी असेल, ग्रहणाचा टायमिंग असेल, येणारे सणवार असतील, ऋतुमानामध्ये होणारे बदल असतील, मुहूर्त असतील किंवा चौघडे असतील, हे आपल्या ऋषीमुनींनी आकाशाकडे पाहून किंवा आकाशामध्ये असलेल्या तारांगणाकडे पाहून सुद्धा ते सांगत असायचे आणि तसे ते लिहून सुद्धा ठेवलेले आहे। त्यामुळे आपलं भारतीय ऋषीमुनी किंवा आपलं हिंदू धर्म हा अनादी प्राचीन काळापासून आहे की जेव्हा खगोल किंवा भौगोलिक शास्त्राचा उगमही झालेला नसायचा किंवा झालेला नव्हता, नासासारख्या मोठ्या संस्था ज्यावेळेस अस्तित्वातही नव्हत्या, त्या किंबहुना त्याहून कितीतरी अधिक काळापासून आपल्याकडे ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र आणि या ज्योतिषशास्त्रावरती आधारित सर्व गोष्टी या भाकीत स्वरूपामध्ये सांगितल्या जात असायच्या। त्यामुळे पूर्वीचे राजे महाराजांच्या काळामध्ये सुद्धा की राजांच्या सिंहासनाच्या नंतर त्यांच्या मुख्य प्रधान मंडळांमध्ये त्यांचे गुरु किंवा ज्योतिष यांना विशेष स्थानसुद्धा हे दिलं जात असायचं। आजच्या भागामध्ये सांगितली जाणारी संपूर्णतः माहिती हे आगामी येणारे पराभव संवत्सर आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे त्यावरती आधारित असून जे काय भाकीत वर्तवले जातील ते सुद्धा आपल्या शास्त्राला अनुसरूनच असणारे आहेत। सर्वप्रथम आता हे समजावून घेऊयात की संवत्सर म्हणजे काय। संवत्सराचा प्रत्यक्ष संबंध हा ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवापासून उत्पन्न असलेल्या 14 मनूंशी आहे। आता हे 14 मनू कोण, त्यांची नावे काय आहेत ते आपण क्रमवार पाहूयात। प्रथम मनू आहेत स्वयंभू, दुसरे स्वारोचिष, तिसरे उत्तम, त्यानंतर तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्षसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी असे हे ब्रह्मदेवापासून उत्पन्न असलेले 14 मनू आहेत। आता या मनूंची खासियत म्हणजे एका मनूमध्ये 71 महायुगे होतात। आता 71 महायुगे म्हणजे काय, थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला तर 4 युगांचं एक महायुग होते। म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे हे 4 युगे। या 4 युग जेव्हा संपतात तेव्हा एक महायुग होते। असे 71 महायुगे जेव्हा संपतात तेव्हा ते एक मनूचे महायुग पूर्ण होतं असं मानलं गेलेलं आहे। म्हणजे एका मनूमध्ये 71 महायुगे हे होत असतात। 4 युग जेव्हा संपतात तेव्हा एक महायुग बनते। या एका महायुगाचं जे वर्ष आहे, आयुर्मान आहे, ते आहे 43,20,000 वर्षांचे। या 43,20,000 वर्षांमध्ये 4 युगे संपून जातात तेव्हा एक महायुग संपते असं मानण्यात येते। मग या 14 मनूंमधले जे पहिले 6 मनू आहेत ज्यांची तुम्ही नावे आता समजून घेतली, हे 6 मनूंचे युग हे पूर्ण झालेले आहे। आणि तुम्ही आम्ही या कलियुगामध्ये जे आत्ता बसलेलो आहे, जे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, आपण हे 7व्या मनूच्या महायुगामध्ये आहे ज्याचं नाव आहे वैवस्वन्वंतरे। म्हणून कोणत्याही पूजेचा संकल्प सोडताना, इवन तुमच्या घरामध्ये जरी कोणती छोटी मोठी जरी पूजा कधी घातलेली असेल, तुमच्या घरामध्ये पूजा होत असतील, ज्यावेळेस ब्राह्मण देवता घरामध्ये येत असतील त्यावेळेस त्यांच्या मुखातून तुम्ही अवश्यपणे एक शब्द ऐकलेला असेल, तुमच्या कानीसुद्धा पडलेला असेल, तो म्हणजे वैवस्वन्वंतरे, म्हणजे हे 7व्या मनूचं महायुग आहे। आता याच्या आणखीन थोडंसं आपण खोलामध्ये जाऊयात। जे 4 महायुग आहेत त्यांचं आयुर्मान काय आहे ते आता आपण समजावून घेऊयात। पहिलं युग येते कृतयुग। या कृतयुगाचे आयुर्मान आहे 17,28,000 वर्ष। दुसरे येते त्रेतायुग। त्रेतायुगाचं जे आयुर्मान आहे
ते आहे 12,96,000 वर्ष. तिसरे आहे द्वापरयुग. या द्वापरयुगाचे आयुर्मान आहे 8,64,000 वर्ष. आणि चौथे युग जे कलियुग आहे, या कलियुगाचे आयुर्मान जे आहे ते आहे 4,32,000 वर्ष. आता या सर्व वर्षांची जर आपण इक्वल केली तर ते इक्वल येते 43,20,000. तेव्हा एक महायुग होते आणि ते संपते. या अनुषंगाने आपण समजावून घेतलेले आहे. म्हणूनच आत्तापर्यंत 27 महायुगे हे होऊन गेलेले आहेत आणि वर्तमान स्थितीमध्ये आपण 28व्या महायुगामध्ये आहोत. आता हे वर्तमान स्थितीमध्ये जे चालू असलेलं कलियुग आहे, या कलियुगामध्ये सुद्धा 6 शक्य आहेत. म्हणजे कलियुगाचं जे आयुर्मान आहे ना, त्याच्यामध्ये 6 शक हे निर्माण केलेले आहेत. थोडक्यामध्ये 6 बंच निर्माण केलेले आहेत प्रत्येक वर्षासाठी. आता हे 6 शक कोणते ते पण आपण समजून घेऊया. पहिले शक आहे इंद्रप्रस्थात झालेले युधिष्ठिर महाराजांचे, ज्यांना धर्मराज म्हणतात. यांचा शक कलियुगामध्ये होता 3044 वर्षांचा. दुसरे शक हे निर्माण झाले उज्जैन नगरीमध्ये राजा विक्रमाचे. त्यांचा शक होता 135 वर्षांचा. आता तिसरे शक जे आहे, ज्या शकामध्ये आपण आहोत ते म्हणजे आहे पैठणमध्ये निर्माण झालेले शालिवाहन शक. आता या शकाचा जो कालखंड सांगितला गेलेला आहे तो आहे 18,000 वर्षांचा, म्हणजे ज्यामध्ये वर्तमान स्थितीमध्ये आपण आहोत. त्यामुळे आपले पंचांग जरी तुम्ही पाहिले तर त्याच्यावरती तुम्हाला शालिवाहन शके असे लिहिलेलं सुद्धा दिसेल. त्या शकमध्ये आपण वर्तमान स्थितीमध्ये आहोत. चौथा शक आहे वैतरणी नदीकाठी होणारा विजयाभिनंदन नामक, म्हणजे हा शक लागणार आहे, अजून लागलेला नाहीये. बरं, या शकाचा जो वर्षाचा कालखंड असेल तो 10,000 वर्ष चालणार आहे, म्हणजे 10,000 वर्षांसाठी हा शक त्यावेळेस असणार आहे. पाचवा शक हा गौड नामक देशामध्ये होणार आहे. त्याचं नाव धारातीर्थ आहे आणि नागार्जुन हा त्याचा मुख्य शक असणार आहे. याचा कालखंड सांगितला गेला आहे 4 लाख वर्षांचा, म्हणजे 4 लाख वर्ष कलियुगामधील या शकाच्या नावे राहणार आहेत. आणि शेवटचा शक जो राहील, जो 6वा असेल, तो होणार आहे कोल्हापूर या प्रांतामध्ये कल्की नावाचा. हा कल्की नामक जो शक चालू होईल त्याचा कालखंड सांगितलेला आहे 821 वर्षांचा. या अनुषंगाने तुम्ही हे शक आता समजून घेतलेले आहेत. यावरून आपण हे समजून घेऊ शकतो की आत्तापर्यंत जे आपण ऐकत आलो की कली अजून लहान आहे, बालवयात आहे, हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. अजून खूप मोठा कालखंड कलियुगाचा हा संपण्यासाठी बाकी आहे. आता जे तुम्ही 6 शक समजून घेतले, ज्या शालिवाहन शकमध्ये आपण आहोत, या शालिवाहन शकमध्ये जे संवत्सर आहेत ते आता किती येतात ते समजून घेऊया. पंचांगाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे 60 संवत्सर हे सांगितले गेलेले आहेत. 60 संवत्सर हे कंटिन्युअसली फिरत राहतात. अशा या शालिवाहन शकमधील आगामी येणार जे संवत्सर आहे, ज्याला पराभव संवत्सर म्हटले गेलेलं आहे, त्या पराभव संवत्सराबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि माहिती देणार आहोत. थोडक्यामध्ये समजून घेण्याचा हा प्रयत्न करा की संवत्सराचा जो फलादेश असतो किंवा जो फलित मी तुम्हाला सांगत आहे ते फक्त एका वर्षासाठी लागू असणार आहे. म्हणजेच हा गुढीपाडवा ते 2027 मध्ये येणारा गुढीपाडवा या काल दरम्यान जो कालखंड असेल 1 वर्षाचा, त्यासाठी हे संवत्सराचं पूर्णतः भाकीत हे राहणार आहे. या पराभव नामक संवत्सराचा जो स्वामी आहे त्याचं नाव लोहित आहे. आता लोहित नामक जो याचा स्वामी आहे, जसे की नवग्रहांचे 9 स्वामी असतात, म्हणजे सूर्यदेवता सूर्य किंवा मंगळ देवता हा मंगळ ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. बृहस्पती म्हणजे गुरु या ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात. त्या अनुषंगानेच येणारे जे लोहित नामक जो स्वामी, ज्याचं संवत्सर मानले गेलेलं आहे पराभव, हा मंगळ ग्रहाशी निगडीत मानला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे पराभव नामक जे संवत्सर आता येत आहे त्याचा जो मालिक किंवा स्वामी लोहित आहे, या लोहितची शक्ती ही मंगळ ग्रहाप्रमाणे मानण्यात आलेली आहे. मंगळ ग्रह म्हटलं की मंगळ ग्रह हा अति तीव्र, अति उग्र, अति हिंस्रक अशा पद्धतीचं तप्त असलेला ग्रह हा मंगळ आहे. मंगळाची तुलना डायरेक्टली केली जाते शक्तीशी, मंगळाची तुलना डायरेक्टली केली जाते ताकदीशी, आपल्या अंगी असलेल्या पॉवरशी किंवा समाजामध्ये उत्पन्न असलेल्या सगळ्या पॉवरशी. म्हणजे हा मंगळ आहे आणि या मंगळाचं प्रतिनिधित्व करणारा हा येणाऱ्या संवत्सराचा मालिक आहे, ज्याचं नाव लोहित आहे. संवत्सराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर या संवत्सरामध्ये वर्षभराच्या कालखंडामध्ये अनेक विषाणूजन्य किंवा हवेमध्ये उत्पन्न होणाऱ्या रोगाचं थैमान हे माजणार आहे. अनेक पद्धतीचे विषैली पदार्थ यांचं सुद्धा थैमान हे माजणार आहे. अनेक ठिकाणी मोठं वादळ, पाऊस खूप मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये पडणारे हे सुद्धा या संवत्सरामध्ये उल्लेख आलेले आहेत. रक्ताविषयक समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न होणारे ग्रहमान राशीनुसार किंवा पत्रिकेप्रमाणे या संवत्सरामध्ये होताना आता दिसणार आहेत. विशेषतः हे संवत्सर
राज्याचा तख्तापालट करणारे ठरलेले आहे किंवा यापूर्वी ज्या वेळेस हे संवत्सर येऊन गेलेले आहे त्यावेळेस राज्याची हानी किंवा राज्याचा तख्तापालट सुद्धा झालेली अनेकशी उदाहरणे या संवत्सरामध्ये घडताना किंवा घटताना हे दिसलेले आहेत. त्यामुळे वर्तमान स्थितीमध्ये जे आपण महायुद्धाच्या टोकावरती आहोत, उंबरठ्यावरती आहोत, त्याला सुद्धा कुठेतरी या 2026च्या वर्षामध्ये आणखीन तीव्रता हे तुम्हाला दिसणारी आहे. म्हणजे मोठे युद्ध होण्याची शंका किंवा जे महायुद्ध आता लागणार आहे जे आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक देश उडी घेण्याची शक्यता हे सुद्धा या संवत्सरामध्ये आपल्याला पाहताना भेटणारे आहेत. या संवत्सराची जर दिशा पाहिली किंवा या संवत्सराचा जो स्वामी आहे लोहित याची जर दिशा आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हा दक्षिण दिशेचा स्वामी किंवा मालकत्व ठेवणारा मानण्यात आलेला आहे. विशेषतः दक्षिण पश्चिम आणि दक्षिण पश्चिमच्या मध्य ही जी दिशा आहे या दिशेमध्ये येणारे जेवढे काही बेट आहेत, राज्य आहेत, सिटी, शहरे, गावे, विदेशी असलेले राज्य आहेत, त्या सर्व राज्यांवरती या असलेल्या संवत्सराचा प्रभाव हा अधिकरित्या पडणारा दिसणारा आहे. या भागामध्ये युद्धजन्य परिस्थितीचा किंवा युद्धजन्य अधिक तीव्रतेने होण्याचा, हाहाकार माजण्याचा, भौगोलिक किंवा मोठे भूकंप होण्याचा अशा पद्धतीचे जेवढे काही ग्रहमान आहेत ते या भागाकडच्या किंवा या तटाकडच्या राज्यांना, देशांना हे बनवताना दिसणार आहेत. विशेषतः शेतकऱ्यांसाठी हे संवत्सर तर चांगला असेलच किंवा जमिनीपासून उत्पन्न होणाऱ्या भाज्या असतील, जमिनीपासून उत्पन्न होणारे धान्य असतील, याच्यामध्ये सुद्धा कमालीची उत्पन्नता हे दिसून येणार आहे. विशेषतः तुमच्या पत्रिकेमध्ये जर शनी खराब असेल तर याच्यामध्ये या संवत्सराचा इफेक्ट हा अति तीव्रतेने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता शनी खराब असेल हे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार, कुंडलीनुसार या गोष्टी डिपेंड आहेत. तुमच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह देवता यांनी कोणती जागा विराजमान केली आहे, कोणत्या घरात बसलेला आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. परंतु डिरेक्टली सांगण्याचा प्रयत्न केला किंवा वर्बली सांगायचा प्रयत्न केला जे संपूर्ण 12 राशींना लागू असेल तर ज्या व्यक्तिरेखांचे कर्म हे खराब असतील, ज्यांनी आपले कर्म हे स्वतः हाताने खराब करून घेतलेले असेल, चुकीचे खानपानाद्वारे इतरांना दुखावून किंवा इतरांवरती कोणत्या पद्धतीचे पुढे चेष्टा करून किंवा आपल्या आईवडिलांना त्रास देऊन किंवा साधू संतांना त्रास देऊन किंवा कुठल्याही निंदक कोणत्याही पातकामध्ये आपले हात रंगवून, तर अशा सर्व पातकी लोकांसाठी हे संवत्सर हे खराब जाणार आहे. म्हणजेच शनी महाराज या संवत्सरामध्ये आणखीन बलवानतेने आणि तीव्रतेने इफेक्ट देताना पत्रिकेला दिसणार आहेत. आता हे नवीन वर्ष सुरुवात होत आहे जे की पंचकाने सुरुवात होत आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा ॲक्च्युअलमध्ये पंचकच आहे. पंचक असणे, अमावस्या, सूर्योदयानंतर अमावस्या संपणे, पंचक त्या दिवसावरती बसणे आणि संवत्सर सुद्धा पराभव नामक सुरुवात होणे, या सर्व गोष्टी कुठे ना कुठे या इशारा करत आहेत की जेवढे पापी कुकर्मी लोक यांच्यावरती हे संवत्सर एक पद्धतीचा प्रहार बनवून शनी महाराज त्यांना दंड देण्यासाठी येत आहेत, हे सुद्धा निश्चितपणे खरे आहे. त्यामुळे या संवत्सराचं फलित हे मी इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न केला, जो की 12 राशी असो, 27 नक्षत्र असो, या अनुषंगाने ज्योतिषशास्त्रामध्ये जे वर्णित माहिती आहे ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे आजच्या भागामध्ये मी अगदीच डीपली तुम्हाला नेऊन काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, हे तुम्हाला आवडलेली सुद्धा असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.